नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी उपवासाचा बटाट्याचा शिरा ही रेसिपी दाखवणार आहे. यासाठी आपल्याला कुकरमध्ये बटाटा उकडून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता बटाटा ठेवायचा आहे. आणि आता हा बटाटा आपण उकडून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपला हा बटाटा उकडून झालेला आहे. आता आपण बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि आपण बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आता बघा आपण बटाट्याची साल काढून घेऊया. आता बटाट्याची साल काढून घेतली आहे. आता हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर बघा आता मी हे एका व्यक्तीसाठी करत आहे ना, आमच्याकडे डायबिटीस असल्यामुळं मी हे थोडं कमी प्रमाणामध्ये हा शिरा करून दाखवत आहे. कारण हा खूप आवडतो आमच्याकडे आणि तो खाल्ला जातो आणि शुगर वाढली जाते. त्याच्यामुळे मी हा थोड्या प्रमाणातच केलेला आहे. एका व्यक्तीसाठीच केलेला आहे मी हा शिरा. तर बघा आता या ठिकाणी मी बटाटा किसून घेतलेला आहे. आता आपला बटाटा किसून झाला आहे. आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे नॉनस्टिक आणि त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. आता या तुपामध्ये आपल्याला तो बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला तुपामध्ये बटाटा परतून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपला बटाटा परतून झाला आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं गरम दूध टाकलेलं आहे आणि आता आपला हा व्यवस्थित आता हे तो बटाटा त्या दुधामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. बटाटा हा व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. तर बघा मैत्रिणींनो, आता हा बटाटा आता त्या दुधामध्ये मिक्स होत आला आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे मी आणि थोडी वेलची पूड टाकून घेतलेली आहे. तर बघा आता 2 चमचे साखर आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे. आणि आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. आता बघा मैत्रिणींनो, आता हा आपला बटाट्याचा शिरा ही रेसिपी तयार झालेली आहे आणि आता ती मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही बटाट्याची शिऱ्याची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा हा शिरा नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.